एलिफंटा केव्ज म्हणजेच घारापुरी लेणी. मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण हजारो वर्षांचा इतिहास आपल्या कुशीत जपून उभा आहे. अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेल्या या बेटावर पाऊल टाकताच जणू आपण काळाच्या प्रवासाला निघाल्यासारखं वाटतं. विशाल दगडात कोरलेल्या या लेण्या केवळ कलाकृती नाहीत, तर त्या प्राचीन भारताच्या अद्भुत स्थापत्यकलेचा जिवंत पुरावा आहे. येथील महादेवची भव्य त्रिमूर्ती पाहून प्रत्येकजण थक्क होतो. एका अखंड खडकात घडवलेली ही मूर्ती जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. पण या लेण्या नेमक्या कोणी बांधल्या, त्यांचा इतिहास काय आहे आणि घारापुरी नाव एलिफंटा कसं झालं, या सर्व रंजक प्रश्नांची उत्तरं आणि एलिफंटा केव्हचा संपूर्ण प्रवास पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी चेतन रावराणे आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आता आहे गेटवे ऑफ इंडियाजवळ, जिथे आपल्या देशाचं प्रवेशद्वार असं मानलं जातं. आणि मी चाललो आहे एलिफंटा केव्जला. मुंबई म्हटलं की प्रचंड गर्दी, लोकल, मोठमोठ्या बिल्डिंगी हेच दिसतं. पण मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर समुद्रामध्ये घारापुरी लेणी म्हणजेच एलिफंटा केव्ज आहेत. भरपूर प्रचंड वर्षापूर्वीची ती लेणी आहेत आणि भगवान महादेव यांना ती समर्पित आहेत. बारीक बारीक दगडामध्ये केलेलं खोदकाम आहे. तर तिकडेच चाललो आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये मी तुम्हाला माहिती देतो. सो चला. आता एलिफंटा केव्जला जर तुम्हाला जायचं असेल तर कसं जायचं ते मी थोडक्यात सांगतो. सर्वात पहिलं तर ट्रेन पकडून चर्चगेटला या. चर्चगेटला आल्यानंतर चालत तुम्ही गेटवे ऑफ इंडियाला येऊ शकता. अर्धा तास लागतो, किंवा बसने आलात तर 5 ते 10 मिनटं. आता इथून जायचं असतं बोटीने. हे बघा, तुम्हाला बोट दाखवतो. ही बोट आहे. सकाळी 9ला पहिली बोट असते, त्याच्यानंतर अर्ध्या 1-1 तासाने बोट चालू असते. दुपारी 2-2:30पर्यंत काहीतरी शेवटची बोट असते एलिफंटाला जायला. तिकडून यायला संध्याकाळी 5:30-6ची शेवटची बोट असते. आणि एकाची तिकीट आहे 290 जाऊन येऊन. सो 1 तास लागतो. तुम्हाला आता बोटीचा प्रवास दाखवतो. आपण बोटीमध्ये आहोत आणि बोटीची जसे मी सांगितले 290 रुपये फी आहे. पण जर तुम्हाला बोटीच्या टॉपवर यायचं असेल तर 50 रुपये एकाकडून घेतात एक्स्ट्रा. आणि वरचा सीन तुम्हाला दाखवतो. हा बघा, या आपण बोटीच्या वरती आहोत, टॉपला एकदम. छान वाटतं इथे वरती. आजूबाजूला आहे बघा ते समुद्रामधले काय म्हणू आपण त्याला, ठिकाणं दिसतात. जवळजवळ 1 तासाच्या प्रवासानंतर आपण आलो आहोत घारापुरी लेणी म्हणजे एलिफंटा केव्ज इथे. आता इथून पुढे टॉय ट्रेन असते. तुम्ही टॉय ट्रेनमध्ये बसून जाऊ शकता किंवा चालत जाऊ शकता. सो तुम्हाला चला आता पुढचा प्रवास दाखवतो. हे टॉय ट्रेनच्या इथे अशी छोटी छोटी दुकानं आहेत जिथे तुम्ही खायला प्यायला घेऊ शकता. ही टॉय ट्रेन आहे, जी तुम्हाला पुढे नेऊन सोडते. एकाची तिकीट आहे 18 रुपये.
टॉय ट्रेनने आपण उतरलो आहे शेवटच्या ठिकाणी आणि आता आपण इथून चालत जातो आहे पुढे. आता चालत जाताना दोन्ही बाजूंना आपल्याला बाजार दिसतो, मार्केट दिसतो, जिथे जुन्या वेगवेगळ्या वस्तू, भगवान शिवांच्या मूर्ती भरपूर काय काय भेटतं. तर तो तुम्हाला आता बाजार दाखवतो. चला या. तिकीट काढून आता आम्ही आतमध्ये आलो आहे. बघा, हे तिकीट काउंटर आहे. एकाचं 5 रुपये तिकीट आहे. आणि तिकीट काढून आता आतमध्ये आलो. दोन्ही बाजूला दुकानं वगैरे आहेत. आता सुरू होतो पायऱ्यांचा मार्ग. म्हणजे जवळजवळ 100-1 पायऱ्या आहेत असं म्हणतात. सो आता आपण पायऱ्या चढत वर जाऊया. दोन्ही बाजूने दुकानं दिसतात छान छान. चला. पंधरा ते 20 मिनिटांच्या चढाईनंतर आपण आता पोचलो आहे मेन गेटला. म्हणजे जिथून आता लेणी वगैरेनी सुरुवात होतात. एकाची 35 रुपये तिकीट आहे. तिकीट सध्या कॅश काउंटरने बंद आहे, त्यामुळे ऑनलाईन आहे. इंटरनेट चालत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. आता आपण तिकीट काढून आतमध्ये आलो आहे. आता तुम्हाला मी एलिफंटा लेणीनी संपूर्ण दाखवतो. हे तिकीट काउंटर. असं पुढे चालत आल्यावर इकडे घारापुरी लेणी म्हणजे एलिफंटाचा इतिहास लिहिला आहे. एलिफंटाचं नाव कशावरून पडलं ते तुम्हाला सांगतो. पहिल्यांच्या काळात इंग्रजांना इकडे एक मोठा हत्ती दिसला, तर तो एलिफंट, तर त्या एलिफंटामुळे एलिफंटा असं नाव पडलं. हे संपूर्ण इतिहास आहे. एलिफंटामधील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध गुहा म्हणजे केव्ज नंबर 1. आत गेल्यावर सर्वात आधी लक्ष वेधून घेतात हे विशाल दगडी खांब. त्या काळातील वास्तुकला आणि शिल्पकला किती प्रगत होती याचा अंदाज इथूनच येतो. एलिफंटा केव्जमधील सर्वात प्रसिद्ध आणि भव्य शिल्प म्हणजे त्रिमूर्ती शिव. साधारण 20 फूट उंच असलेली ही मूर्ती भारतातील सर्वोत्तम शिल्पकलेपैकी एक मानली जाते. या मूर्तीमध्ये भगवान शिवाचे 3 रूप दाखवण्यात आले आहे: निर्मिती, पालन आणि संहार. इथल्या प्रत्येक शिल्पामागे एक कथा आहे. शिवपार्वती विवाह, अर्धनारीश्वर, नटराज रूप, गंगावतरण, रावणाने कैलास पर्वत हलवण्याचा प्रसंग. पण दुर्दैवाने जेव्हा पोर्तुगीज इथे आले तेव्हा अनेक मूर्तींचं नुकसान केलं. काही शिल्पांवर गोळीबार करण्यात आला तर काही मूर्ती तोडण्यात आल्या. मध्येच शंकराची पिंडी आहे. बघा, ही एक गुफा आहे. इकडून आम्ही असं आलो आणि इथे बाजूला दुसरी गुफा लागते. हे बघा, तिकडून आलो आपण 2 लेणी बघून. आता इकडे चाललो आतमध्ये. दगडात कोरलेल्या छोट्या छोट्या गुफा आहेत. कदाचित इकडे ते लोक राहत असतील. इकडे थोडंसं पाणी आहे. एकूण 5 लेणी आहेत. त्यातल्या आपण आता 2 बघितल्या. ही दुसरी जी आपण बघितली ती. आता अजून पुढे 3 आहेत. ही तिसरी.
लेणी क्रमांक 3मध्ये आपण आणि इथे 3 अलग अलग कक्ष कोरलेले आहेत. 1 2 3. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. हा मधला भाग आहे. असं वाटतं इथे कोणतरी बसायचे भगवान शिवबिव आणि प्रार्थना करायचे असं वाटतं फील. काळोख आहे पूर्ण. लोकांना राहण्यासाठी म्हणा किंवा आराम करण्यासाठी तेव्हाच्या काळात म्हणून कदाचित हे बांधलं असेल. 1 मधला मेन 3 आणि इथे जागा आहे थोडी. ही 3 नंबरची लेणी बघून बाहेर आलो. आता ही 4. आता 4थ्या लेणीमध्ये आपण आहोत. इथे एक दरवाजा, इथे एक कक्ष, मध्ये शिवलिंग, इथे 2-3 दरवाजे. अशा छोट्या छोट्या रूम आहेत सगळीकडे. आराम करायला नाही असतील. लेणी क्रमांक 4 आपण बघितली. आता आपण चाललो आहे 5वीकडे. इथे खाली असं तिकडून आलो 4 लेणी बघून आणि ही 5वी लेणी. पण ही बंद आहे. कदाचित कोसळण्याची भीती असेल त्यासाठी बंद असेल. दगडींनी कोसळत आहेत. म्हणून ही लेणी बंद ठेवली आहे. पाचवी लेणी बघून आपण आता रिटर्न चाललो आहे. आता चाललो आहे एलिफंटा केव्जवरची सर्वात मोठी तोफ बघायला. चला या. इथून आता आपण आलो सगळ्या लेणी वगैरेनी बघून आणि आता जायचं इथे कॅनॉन हिल. असं चढत चढत आलो. इथे असं दगडात बनवलेल्या पायऱ्या आहेत. वर जायचं आहे. तोफ जवळ आली आहे. पण तोफकडे जाताना ही जुनी ऐतिहासिक अवशेष सापडतात. वाडा आहे की काय माहिती नाही. वर जाऊन बघूया आपण थोड्या वेळाने. पण पहिलं तोफकडे जाऊया. आपण आलो आहे त्या भव्य तोफेकडे. ज्यांना तोफ बीफ याची काही व्हॅल्यू नसते म्हणजे त्याचं महत्त्व माहिती नसतं ते असे येड्यासारखे तोफे बिफेवर बसतात. एलिफंटा केव्जवर किंवा गारापुरी लेणीमध्ये फक्त लेणी हे एकमेव आकर्षण नाही आहे, तर त्याच्यामध्ये अजून एक प्रमुख आकर्षण म्हणजे माझ्या मागे असलेली भली मोठी तोफ. तेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये आजूबाजूला मुंबईवर म्हणजे या बेटावर लक्ष ठेवण्यासाठी, समुद्रातून कोण शत्रू येतो आहे का हे लक्ष ठेवण्यासाठी, आलेल्या शत्रूला उडवण्यासाठी या तोफेचा प्रमुख उपयोग व्हायचा. आणि या तोफेचं वैशिष्ट्य म्हणजे एवढी मोठी तोफ असूनसुद्धा ही पूर्ण 360 फिरते. तुम्ही जर खाली बघितलात, इकडे दाखव, तुम्ही जर इथे खाली बघितलात तर हे प्रॉपर मेकॅनिझम आहे एवढ्या पूर्ण बोटला एवढ्या पूर्ण तोफला फिरवायला. एवढी मोठी तोफ आहे. मला वाटते एकदम लांबचा जरी शत्रू बसला तरी त्याला जागच्या जागी उडवण्याची एवढी म्हणजे पॉवरफुली तोफ असेल. इंग्लिशमध्ये कॅनॉन म्हणतात. इंग्रजांनी इथे ही आणली. तुम्हाला आता खाली जाऊन दाखवतो तोफ कसं म्हणजे फिरेल. इथून ही तोफ बरोबर जशी आपल्याला हवी आहे तशी म्हणजे ह्या साईडला पाहिजे तर ह्या साईडला पूर्ण 360 डिग्री आपण ती पूर्ण फिरवू शकतो. आता बघायला गेलं तर पूर्ण गंजली आहे ती, आता फिरू शकत नाही, पण तेव्हाच्या काळात मी सांगतोय. आणि इथे खोले आहेत.
हे आतमध्ये 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 भरपूर गुप्त जागा म्हणा किंवा म्हणतात ना शत्रुपितृला डांबायला एवढे मोठमोठ्या जागा आहेत या. अरे गाय वगैरे नाही तिथे, ढोरवीर आहेत. वो वाला में इससे अच्छा और है, दूसरा जो ये है ना वटवागुळ खाली 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 पाय ओके तो दिसतोय तुम्हाला खिडकीवर तो हे वटवागुळ असतात. हा काळोखात असतात. ही ते गाय आहे, किती भरपूर वटवागुळ आहे. ही तोफ खाली गेलेलो आपण. इकडे ती गुफा आहे, तोफेच्या पलीकडे पूर्ण समुद्र. आता आपण चाललो आहे इथे वरती. जे काय अवशेष आहेत ना, काय वाडा बिडा जे काय असेल ते शेवटचं बघूया. तिकडून चालत चालत आपण आलो. तिथे तोफ होती मोठी. चालत आल्यानंतर म्हणजे त्याच्याच वरच्या बाजूला चालत आल्यानंतर मागे असे जुने अवशेष सापडतात. आता काय आहे आपण असा अंदाजा लावू शकत नाही. कदाचित वाडा बिडा असू शकतो. थोडं जवळ या. हे बघा, वाडा, कोणाचं घर किंवा असंच काहीतरी असू शकतं. खाली म्हणजे खाली पण तो एक भाग असू शकतो. हे तुम्ही जर बघू शकतात तर पिलर टाकून त्याच्यावर असं होतं. आता जुनं झालं. आपल्या देशातल्या लोकांना तसं म्हणतात ना, जुनं काय असेल म्हणजे महाराजांचे 350 किल्ले आहेत ह्या अशा हेरिटेज वास्तू, पण कोणाला काय एवढी पडली नाही. त्यामुळे कोण लक्ष देत नाही. असंच मध्ये नंतर पडून त्याची वाट लागते. आता आपण जाऊया वरती. वरती थोडा किल्ला टाईप आहे मस्त, त्या दाखवतो. भरपूर ऊन आहे, त्यामुळे जर तुम्ही कधी उन्हात आलात तर थोडा तुम्ही थकू वगैरे नाही शकता. कारण आजूबाजूची झाडं सगळी सुकली आहेत, त्यामुळे ऊन डायरेक्ट आपल्या शरीरावर पडतं. थोडं थकायला होतं. तुम्हाला ट्रॅकिंग विकिंगची सवय असेल, आवड असेल तर तुम्ही थकणार नाही. खालून आलो आपण आणि ही इथे लागते शेवटची आपल्याला वास्तू. गड किल्ल्याच्या टाईपसारखी आहे. आपण जाऊया वरती. जसं मी सांगतो की जुन्या वास्तू आहेत, काय असेल तेव्हाच्या काळामध्ये असा अंदाज लावू शकत नाही. पण तुम्हाला मी दाखवतो आहे बघा. असं थोडं किल्ल्या टाईप आहे. रूम वगैरे नाही असू शकते. असं गोलाकार आहे. आणि हा समोर सगळा अरबी समुद्र. बोटीच्या माध्यमातून जो व्यापार होतो, वेगवेगळ्या देशातून बोटी वगैरे येतात इंडियामध्ये, तो हा एरिया. नवी मुंबई कदाचित असेल. या साईडला भरपूर दिसत आहे तुम्हाला. मग दाखवतो पुढे जाऊ ना. हे ते किल्ल्याचे अवशेष म्हणजे काय नाही, म्हणजे थोडंफार असं दगड वगैरे नाही आहेत तिकडे. आता आपण चाललो आहे शेवटचा पॉईंट, शेवटची तोफ. इकडे पण तेवढीच तशी तोफ आहे, मोठी भव्य दिव्य. ही बघा. सेम मोठी तोफ आहे. चारी बाजूंनी फिरवू शकता तुम्ही. हा समोर समुद्र आहे सगळा. तुम्हाला हे बघा, हे दाखवतो. मोठमोठ्या कशा बोटी वगैरे नाही आहेत. हे बघा, सगळा बाहेरचा माल इथे येतो. तेव्हाच्या काळामध्ये शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी या तोफचा वापर केला जायचा. लांब शत्रू दिसला तर तोफ गोळे टाकून तिला उडवायला. ही सुद्धा काय म्हणू आपण, तोफ 360मध्ये फिरते. आपण खाली जाऊया. आता गंजली आहे पूर्ण, पण तेव्हा ते 360 फिरत असेल पूर्ण. इकडे खाली भुयारी मार्ग आहे वाटते. हां, भरपूर मोठा मार्ग आहे. काळोख आहे पण बघा, तर रिक्स नको, घाणबीण भरपूर आहे. हे अशा काळोखामध्ये ते वटवाघूळ वगैरे भरपूर असतात. पण तुम्हाला एक कल्पना येईल, जवळजवळ 1500 वर्षापूर्वी एका पूर्ण ह्या दगडाला खोदून
ज्या प्रकारचं एक वास्तू उभी केली ह्याला खरंच हॅट्स ऑफ. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये एवढ्या टेक्नॉलॉजीनी आहे, तेव्हाच्या काळामध्ये फक्त चिनी हातोडी घेऊन सगळं खोदलं आहे. तर जवळजवळ संपूर्ण एलिफंटा केव्ज म्हणजे घारापुरी लेणी मी तुम्हाला दाखवलं. सुरुवातीला 5 लेण्या दाखवल्या, मग महत्त्वाची कॅनन हिल दाखवली, माझ्या मागे जो तुम्ही बघताय गड किल्ला टाईप जो काय थोडासा अवशेष आहे ते दाखवलं, आणि एंडिंगला शेवटची तोफ दाखवली. सर्व मी तुम्हाला दाखवलं आहे. हे फक्त म्हणजे एक स्पॉट नाही, हे म्हणजे आलं फिरलं निघालं. आपल्या पूर्वजांनी जवळजवळ 1500 वर्षापूर्वी रक्ताचं पाणी करून दगडामध्ये खोदून बनवलेलं आहे. हे एक म्हणजे एक ऐतिहासिक वारसा आहे. युनेस्कोने सुद्धा याला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केलं आहे. सो तुम्ही पण कधी मित्रमंडळींसोबत फॅमिलीसोबत या फिरायला. आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा, आणि असेच छान छान ट्रॅव्हल ब्लॉग जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.